नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि आज या मंडल न्यूजमध्ये कॉफी विथ माधवच्या शोमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचा विषय बोलायला आणि मुळामध्ये यावर चिंतन आणि काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्या असं ज्यांची खूप मोठी महाराष्ट्रात ओळख आहे अशा डॉक्टर आपल्याकडे आले आहेत. आणि खरं म्हणजे त्यांच्या पुस्तकावर मला बोलायचं आहे की डॉक्टर मोहना कुलकर्णींनी पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे अनुवादित केलं आहे, रूपांतरित केलं आहे. आणि त्या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात खूप चर्चा राहिली आणि एकूण सामाजिक स्थिती आणि मानवी नात्यांमधली गुंतागुंत, गुंतलेली माणसं आणि गुंतलेल्या स्त्रिया, त्यांची मनं आणि एकूण होणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला बसणारा धक्का. आणि खरंच कुटुंब व्यवस्थेला धक्का आहे की समाजाने हे सगळं पचवलं आहे. त्यांचं हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, ते अफेअर. अफेअर, विवाहबाह्य संबंध आणि नंतर नंतर काय मोहनाताई. स्वागत आहे तुमचं. कारण म्हणजे खूप वेगळा विषय घेऊन तुम्हाला बोलवलाय. बिलकुल. आणि इतका नाजूक विषय आहे, म्हणाला तो रेशमी आहे, म्हणाला तो अगदी काटेरी आहे. एकाच वेळेस दोन नाते आहे खरं. आणि समाज एक वेगळा विचार करतोय. समाज मुळात आपला सगळा पद्धतशीर दांभिक आहे, त्याला हे सगळं नकोही असते हवंही असतं. म्हणजे अलीकडे महाराष्ट्रातल्या एका प्रकरणाचा मला रेफरन्स असा आहे की मी कॉलमला असं लिहिलंय की लोक असं आमच्या मीडियावर तक्रार करतात आहे, तुम्ही ब्लर दाखवताय आणि तुम्ही मात्र म्हणजे समाजाच्या आत काय आहे. आपण सगळे थोडेसे कुठेतरी समाज दांभिक आहे आणि त्यातूनच मग अशा विषयाची वहिवाट कठीण नाही वाटली का तुम्हाला? कठीण निश्चित वाटली, पण तितकेच त्याबद्दल बोलणं लिहिणं गरजेचं आहे हेही खूप तीव्रतेने जाणवलं. मुख्यत्वे अशासाठी की मी आता गेली 20-25 वर्ष समुपदेशनाचं काम करते आणि योगायोगाने असं झालं की गेल्या ह्या 5-7 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे ही, पुस्तक लिहिलं त्याच्या आधी, की पाठोपाठ ओळीनी एका 2-3 महिन्यात पाठोपाठ अशा 3-4 केसेस माझ्याकडे आल्या. एक अशी होती, एक 60ची बाई, जिचे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्येच होते, रिटायरमेंटला आलेले, आणि तिला सारखा संशय येत होता की हो आणि त्या मला फोनवर माझ्याशी त्या कन्सल्ट करत होत्या. दुसऱ्या एक बाई अशा आल्या की ज्या अत्यंत एक समाजाच्या उच्चभ्रू वर्गातल्या होत्या आणि ते जे हल्ली वाईफ स्वॅपिंग एकमेकांच्या मित्रमंडळींमध्ये जे चालतं ते तसं त्यांनी केलं होतं. सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा की त्या नात्यामध्ये एक भावनिक इन्व्हॉल्वमेंट पण होत गेली आणि ते पण माझ्याकडे याविषयी मदत मागायला आले. तिसरी पाठोपाठ म्हणजे काही दिवसाच्या अंतराने तिसरी मुलगी माझ्याकडे आली, 35ची होती आणि तिच्या नवऱ्यानी, एक 3-4 वर्षाची मुलगी होती त्यांना, तिच्या नवऱ्यानी काही अफेअर केलं होतं. आणि ही मला म्हणली, म्हणजे अगदी सरळ सरळ म्हणाली की त्याला मी दाखवून दिलं, तू करू शकतो ना, तर मी पण करू शकते. आणि अशा भावनेतनं ते एक आपल्या वैवाहिक जीवनाला धक्का देणार अशी काहीतरी घटना होते. आणि त्या संबंधी ह्या ज्यात पाठोपाठ 2-4 केसेस आल्या, त्यामुळे मला असं वाटलं की खरोखर अतिशय अभ्यास करण्यासारखा हा विषय आहे. अतिशय 5 वर्षापूर्वी हो करोनाच्या काळामध्ये झालं ते. त्यामुळे ते तयार करणं, त्याचा अभ्यास करणं, आणि योगायोगाने हे जे लेखक आहेत स्वतः डॉक्टर विजय नागास्वामी, तर त्यांची पुस्तकं ह्याच्या आधी माझ्या वाचनात आली होती. एक होतं म्हणजे 24/7, हे प्री मॅरेजचं होतं, विवाहपूर्व होतं. एक 50-50 होतं, ते म्हणजे लग्नानंतरच्या सहजीवनाचं होतं. एक घटस्फोटाबद्दलचं होतं. हे चौथं होतं की 3 इज अ क्राऊड. नाव सुद्धा खूप सुंदर आहे, 3 इज अ क्राऊड. त्यामुळे मला ह्यानंतर ते पुस्तक वाचल्यावर ताबडतोब जाणवलं की ह्याचं मराठीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. हा विषय आपल्या वाचकांना नक्की आवडेल म्हणून मी त्याचं अनुवाद करायचं ठरवलं. समुपदेशांच्या साठी ज्या जणी आल्या, पण ते तिन्ही उदाहरण मी धक्कादायक दिली. एक तर प्रतिशोध घ्यायला निघाली, तो चुकताय हे तिला मान्य नव्हतं. बिलकुल की तो चुकताय, ठीक आहे, चूक आहे का, मी करून पाहते. पुन्हा तिनं तेच केलं. पण तुम्ही हे पुस्तक लिहिताना एक लेखिका म्हणून मोठं कष्टाचं काम आहे. रूपांतर करणं. मुळामध्ये एक लेखक स्वतः लिहितो तेव्हा त्याच्या भावना असतात, त्याचे विचार असतात, त्याची भाषाही असते. या लेखकाची भाषा, त्याच्या भावना, त्याचे विचार आपल्यामध्ये आणावं, ते पुन्हा एक सेटरेट करावं हे सोपं नव्हतं. निश्चित किती वेळ लागला लिहायला?
तरी एक 4-6 महिने लागले. अच्छा. कारण मी मुद्दाम प्रयत्न असा करत होते की ते लोकांना भाषेचा अडथळा न येता सहजता. सहज ते त्याच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे खूप काहीतरी अवघड कॉम्प्लिकेटेड इंग्लिश शब्द बरेचसे घालून काहीतरी तो विषय खूप अवघड करायचा असं न करता. अलीकडे मी वाचलं हे पुस्तक, वाचकांना मी सांगेल तुम्ही जरूर वाचा. साधारणतः अशा विषयावर 2 पद्धतीचे लेखक आहेत किंवा 2 पद्धतीचे वाचकही आहेत. एक तुम्ही म्हणता तशी एक मांडणी ऐकणारे, वाचणारे, आणि दुसरे त्यांना अगदी पहिल्या ओळीपासून पाहिजे असं तिने गेटचा दरवाजा उघडला. इथपासून, हा. Yes. म्हणजे वेब सिरीज ज्या सगळ्या आहेत या विषयावरच्या, हा. त्या याच दिशेनं काढतात ते सगळेजण, की त्यातलं जे त्याला वाईट म्हणू की चांगलं म्हणू याच्यात रेषा आणून सोडून देतात ते. हो. कधी कधी ते चांगलं याच्याकडेच नेतात. हो. तुमचं काय मत? नाही, चांगलं तर निश्चित म्हणजे वैवाहिक जीवनासाठी ते चांगलं नक्कीच नाहीये. करेक्ट. पण ते तसं होण्याची शक्यता किंवा आपण जसं म्हणू की माणूस हा स्खलनशील आहे. आणि त्यामुळे माझ्या या पुस्तकाचं जे पहिलंच वाक्य आहे मागच्या बाजूला लिहिलेलं तुम्हाला दिसेल होय, की अफेअर प्रूफ लग्न असे काही असं नसते, काही नसतं. त्यामुळे अफेअर झाल्याने आणि न झाले त्यांनीही वाचावे असे हे पुस्तक हा. आहे. म्हणजे त्यातला जो मूळ गाभा जो आहे की अफेअर प्रूफ लग्न डझंट एक्झिस्ट. ओके. म्हणजे बेसिकली प्रत्येक लग्नाला ही कुठं ना कुठे कधी ना कधी एक थ्रेट, धोका असायची शक्यता असणार. कारण आपण माणसं आहोत. कुणालाही एखाद्या आपल्या जोडीदाराशिवाय एखादी व्यक्ती आवडणं हे काही महाभयंकर असं काही नाहीये. तो माणूस आहे आपण शेवटी. आणि कुठल्याही विशिष्ट स्थितीमध्ये म्हणजे कदाचित कधी कधी एक शारीरिक गरज अशी होऊ शकते की घरी ती आपल्या जोडीदाराकडनं पूर्ण होत नाहीये. कधी असं वाटतं की लोक जरा थोडे खुशाल चेंडू असतात, त्यांना काहीतरी चेंज पाहिजे असतो. कुणाला असं वाटतं की नाही आता हे मगाशी मी उदाहरण दिलं तसं कुणाच्या तरी पिअर प्रेशरमुळे. त्याच्यात सुद्धा पुस्तकात सुद्धा एक उदाहरण आहे की अशा मैत्रिणी सिंगापूरला जातात आणि त्यांच्या एकमेकींच्या जसं म्हणतो ना पिअर प्रेशर, त्यांच्या सोबतच्या मित्रमैत्रिणींच्या प्रेशरमुळे एक तिथं आपण पुरुष वेश्या सुद्धा आपण का नाही एन्जॉय करायची असं म्हणून एक प्रेशर खाली ते केलं जातं, असं होतं. त्यामुळे हे शारीरिक पातळीवर कधी होतं, कधी खरोखर मानसिक पातळीवर असतं की काही लोकांना ना खूप असं प्लॅटॉनिक लव्ह आणि असं कोणीतरी आपलं जन्मजन्मांतरीचा कोणीतरी आपला जोडीदार आहे असं काहीतरी वाटत असतं. त्याच्यानंतर कधी आपल्या जोडीदारासोबतची एक भावनिक इन्व्हॉल्वमेंट कमी पडतीये कुठेतरी असं वाटतं. हा. त्यामुळे बरेच जण असं तुम्हाला म्हणताना ऐकलं नाही, आमचं तसं काही नाही, आम्ही वी आर गुड फ्रेंड्स. हा, हे वाक्य खूप वापरलं जातं, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. पण त्या फ्रेंड्स असणं, ती मैत्रीचं रूपांतर कधी कधी अफेअर कडे वळतं. कसं लक्षात येतं की ते ज्या गोष्टी जोडीदाराशी बोलल्या जायला पाहिजेत त्या न बोलले जातात, त्या फ्रेंडशी बोलल्या जातात. म्हणजे तुम्हाला तुमची प्रायोरिटी तुमच्या जोडीदारापेक्षा फ्रेंडकडे जाते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आता तर सायबर सेक्स फिजिकलही लेवलवर आहे. आणि अलीकडे तुम्ही पाहिलं असेल की जे पास स्टुडंट्सचे जुन्या शाळा कॉलेजमधले जे गेट टुगेदर्स होतात त्याच्यात तर कोणाला तरी कुणीतरी भेटतं जुनं ओल्ड फ्लेम ज्याला म्हणू आपण. काही मात्र मी अगदी निश्चित सांगेन की ज्याच्यात सुरुवात झाली फिजिकल पण नंतर मानसिक इन्व्हॉल्वमेंट झाली, काहींची भावनिक लेव्हलवर इन्व्हॉल्वमेंट झाली, त्यांच्यात मग फिजिकल रिलेशन यायला लागले. असं पण काही विचित्र कॉम्बिनेशन कधी कधी होतात. आणि एक आपण म्हणू योगायोग आहे आयुष्यातला माणसांच्या. कुणाला अगदी खरोखर मनापासून एक चांगला जोडीदार सापडतो आणि खरोखरच त्यांचं पुढचं आयुष्य त्याच्यामुळे आनंदात जातं, चांगलं जातं. त्यामुळे हे माणसाच्या किंवा विवाहित स्त्री किंवा पुरुषाच्या आयुष्यात हे घडूच नाहीये किंवा घडताच कामा नये किंवा घडतच नाही असं आपण म्हणणं चुकीचं होईल. यातल्या पुस्तकातल्या थोड्या काही पात्रांची पण चर्चा करू की यामधल्या खरं म्हणजे लेखिकेला
सर्वात जास्त आनंद होतो त्यांनी अपत्य जी घातली असतात पुस्तकाच्या पात्राच्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा करायला, त्याच्यावर त्यांनी जो संसार केला असतो पुस्तकाचा, आणि ते पुस्तकाचा संसार मांडताना लेखिकेला एक वेगळा आनंदी असतो. तो मला जाणून घ्यायचा आहे की यातल्या अनेक घटना मी वाचलेल्या आहेत. काही घटनांवर आपण बोलूया. हो. की तुम्हाला यातलं कोणतं पात्र अधिक असं रंगून टाकावं वाटलं? ह्याच्यातले ना एक 2-3 त्यातले जे उदाहरण, विशेषतः ज्याला आपण म्हणतो ना भंडाफोड, अफेअरचं भंडाफोड होणं, अच्छा अच्छा, सांगा ना ती गोष्ट जरा. ह्याच्यातल्या काही ज्या घटना आहेत, म्हणजे भंडाफोड कसा करेक्ट होतो. करेक्ट. एक आत्ता अलीकडे तर ना, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ, ही जी आपली जुनी म्हण आहे, की जे सोशल मीडिया ज्याच्यातून ही जवळातले 100 90 अफेअर्स सुरू होतात, आता काही विषयच तोच नाही. सोशल मीडिया तुमचं अफेअरची भंडाफोड करण्याला कारणीभूत होतो. बिलकुल. तुमचा मोबाईल, तुमचा ईमेल, Yes, तुमचं yes. काहीतरी पार्टनरच्या हातात लागतं आणि तो भंडाफोड होतो. Yes. एक गंमतशीर गोष्ट आहे की 2 स्त्रिया दिल्लीच्या विमानात बसलेल्या आहेत. हा. एक सांगते की नाही, माझी ऑफिसची मीटिंग आहे दिल्लीला आणि मी चाललेली आहे, आणि दुसरी म्हणते नाही नाही, माझी तर ही सरप्राईज व्हिजिट आहे. असं आपल्या शेजारी गप्पा सीटवर करत असतात. बसलेल्या त्या गप्पा करत असतात. तर दोघी विमानतळावर खाली उतरतात आणि जी म्हणाली असते की माझी ऑफिसची मीटिंग आहे, ती धावत धावत जाऊन समोर एक व्यक्ती उभी असते, त्याला जाऊन अशी घट्ट मिठी मारते. आणि ही जी म्हणालेली असते ना की माझी सरप्राईज भेट आहे, तिला खरोखरच सरप्राईज मिळतं. कारण तिचा नवरा त्या एकीकडे त्या बाईला मिठी मारत असतो आणि इकडे तिला आपली बायको दिसते. सिनेमा. म्हणजे सिनेमा. म्हणजे अशा पद्धतीने एक भंडाफोड होणं. अजून एक खूप छान, म्हणजे हे तर माझ्या याच्यामध्ये पण समजलेलं आहे मला, की माझे एक ओळखीचे गृहस्थ होते, ते ऑफिसच्या कामासाठी म्हणून असं महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये नेहमी त्यांच्या सबऑर्डिनेट मैत्रीण होती, तिला घेऊन जायचे. आणि त्यांची ती महाबळेश्वरचं हॉटेल आणि खोली अगदी ठरलेली होती, म्हणजे त्या हॉटेल मालकाला सुद्धा आता माहिती होतं. तर एक वेळेला तो मैत्रिणीला न घेऊन जाता बायकोला घेऊन गेला त्याच हॉटेलात तिथेच. आणि ती सामान ठेवता ठेवता तो हॉटेलचा मालक त्यांना म्हटला, अरे वा, या वेळेला वहिनी आल्या नाहीत वाटतं. आणि हे वाक्य मागणं येणाऱ्या बायकोनी ऐकलं. मी गंमत, भंडाफोड अफेअरची कशी होतेच. 100% भंडाफोड होते आणि अगदी निश्चित. त्यामुळे हे आपण काही असं गुपचूप राहणार आहे असं होऊ शकत नाही. म्हणून मी ह्याच्यामध्ये खूप सिरियस एक वाक्य आहे की अफेअर करणं, विवाह बाह्य संबंध, हा तो करणाऱ्या व्यक्तीचा चॉईस आहे, निवड आहे. की ठीक आहे, मला कुणाला तरी आवडतंय, मला माझ्या पार्टनरपेक्षा वेगळं कुणीतरी मला आवडतंय, पण हे असं आवडणं हे शास्त्रीय नाही. का आवडू शकतं की आपण समाजामध्ये राहतो, आपण माणूस आहोत, त्यामुळे एखादी व्यक्ती आवडणं ह्याच्यात काही महाभयंकर गोष्ट नाहीये. फक्त त्या नात्याचं पुढं काय होणार, ते कुठल्या दिशेने जाणार, ते तसं न्यायचं का नाही न्यायचं, त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्यामुळे जे काही कॉन्सिक्वेन्सेस पुढचे होणार आहेत ते फेस करण्याची माझी तयारी आहे का, ह्या सगळ्याचा विचार करून जेव्हा ती व्यक्ती निर्णय घेते की येस आय वॉन्ट टू गो अहेड, ह्याचा अर्थ तो त्या परिणामांची जबाबदारी घेऊन त्यांनी केलेली निवड आहे. इट इज हिज ऑर हर चॉईस. म्हणजे मला काही समजलंच नाही, कसं काय झालं मला माहितीच नाही, असं कुणीही म्हणू शकत नाही. असं नसतं. ते त्यांनी बिलकुल सोच समज की येस. आणि त्याची तुम्हाला हे नातं कुठं जाणार आहे.